खोटी डोमेस्टिक व्हायलन्सची केस कशी ओळखायची? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे आवश्यक आहे, की घरगुती हिंसाचार हा गंभीर विषय आहे आणि जेव्हा खरोखर एखाद्या महिलेला शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भावनिक छळ सहन करावा लागतो, तेव्हा कायदा तिचे संरक्षण करण्यासाठी ठाम उभा असतो. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा कायदा महिलांना निवासाचा अधिकार, संरक्षण, पोटगी आणि इतर अनेक कायदेशीर उपाय देतो. परंतु प्रत्यक्षात अशीही अनेक प्रकरणे दिसून येतात, जिथे वैवाहिक वाद, कौटुंबिक मतभेद, मालमत्ता वाद किंवा सूडबुद्धीने डोमेस्टिक व्हायलन्सचा गैरवापर करून खोटी आणि अतिशयोक्ती असलेली तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत, की खोटी डोमेस्टिक व्हायलन्सची केस ओळखण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि जर तुमच्यावर अशी केस दाखल झाली असेल, तर कायदेशीरदृष्ट्या काय विचार करायला हवेत. सर्वप्रथम लक्षात घ्या, कोणतीही केस खोटी आहे की खरी आहे, हे अंतिम न्यायालयातच ठरते. परंतु काही परिस्थिती आणि काही पॅटर्न असे असतात, ज्यावरून प्राथमिक स्तरावर शंका निर्माण होऊ शकते. पहिला क्रायटेरिया म्हणजे तक्रारीतील आरोप अत्यंत सामान्य आणि अस्पष्ट असणे. अनेक वेळा तक्रारीत असे लिहिले असते, की माझा छळ झाला होता, मला त्रास दिला जात होता, माझ्याशी वाईट वागणूक केली जात होती. परंतु त्या आरोपांमध्ये कोणतीही स्पष्ट घटना, तारीख, वेळ किंवा ठिकाण काहीही दिलेले नसते. कोर्ट साधारणपणे तपासते, की तक्रारीत नेमके काय घडले आहे, कधी घडले आहे आणि कोणत्या परिस्थितीत घडले आहे. जर संपूर्ण तक्रार केवळ सामान्य आरोपांवर आधारित असेल आणि कोणतीही विशिष्ट घटना नमूद नसेल, तर ही बाब संशयास्पद ठरू शकते. दुसरा महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे तक्रारीचा वेळ. अनेक वेळा असे दिसते, की पती-पत्नीमध्ये दीर्घकाळ कोणतीही गंभीर वाद नव्हते. दोघेही सामान्यपणे एकत्र राहतात, प्रवास करतात, कुटुंबातील कार्यक्रमात सहभागी होतात. पण अचानक एखाद्या मालमत्ता वादानंतर, घटस्फोटाची चर्चा झाल्यानंतर किंवा पती-पत्नी वेगळे राहायला लागल्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार दाखल होते. यामध्ये पत्नीचं म्हणणं असतं, की अनेक वर्ष भांडणं होत होती. मग याआधी कधीच पोलिस स्टेशनला का तुम्ही गेला नाहीत? आज अचानक तुम्ही कोर्टापर्यंत आलेले आहात. अशा वेळेस जर तक्रारीतील कथित घटना अनेक वर्षांपूर्वीच्या असतील आणि त्याबाबत त्यावेळी कोणतीही तक्रार, वैद्यकीय नोंद, पोलीस डायरी किंवा इतर पुरावा नसल्याचे दिसून आले, तर कोर्ट त्या परिस्थितीकडे बारकाईने बघते. तिसरा क्रायटेरिया म्हणजे संपूर्ण कुटुंबाला आरोपी बनवणे. अनेक वेळा तक्रारीत फक्त पतीच नव्हे, तर त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण, दूरचे नातेवाईक, कधी-कधी वेगळ्या शहरात राहणारे सदस्यही आरोपी म्हणून नमूद केले जातात. जर त्या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहवासच नसेल किंवा ते त्या घरात राहतच नसतील, तरीही त्यांची नावे तक्रारीत टाकली जातात. तर उच्च न्यायालयाने अनेक वेळेस हे सांगितले आहे, की कौटुंबिक हिंसाचार कायद्यात स्पष्टपणे केले आहे, जे लोक एकत्र एका कुटुंबात, एका घरात राहिलेले आहेत, त्यांच्या विरुद्धच केस होऊ शकते. उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणामध्ये निरीक्षण केले आहे, की केवळ दबाव टाकण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला आरोपी केले जाते. चौथा क्रायटेरिया म्हणजे तक्रारीत आणि प्रत्यक्ष वागणुकीत विसंगती असते. जसं की एखादी व्यक्ती तक्रारीत म्हणते, की तिला सतत मारहाण केली जात होती. ती भीतीत जगत होती. पण कोणताही वैद्यकीय पुरावा दिलेला नाही. मारहाण केल्याचे कुठलेही फोटो नाहीत किंवा त्याच काळात सोशल मीडियावर तिचे कुटुंबासोबत आनंदी फोटो, सहलीचे फोटो किंवा नियमित संवाद दिसत असतील. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येक फोटो खोटेपणा सिद्ध करतो. परंतु जर तक्रारीतील कथन आणि उपलब्ध पुरावे यांच्यात मोठी विसंगती असेल, तर त्या बाबींकडे कोर्ट देखील गंभीरपणे पाहते. पाचवा महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे अचानकच मोठ्या आर्थिक मागण्या. काही वेळा डोमेस्टिक व्हायलन्सच्या तक्रारी सोबतच लगेचच मोठ्या प्रमाणात पोटगी, राहण्यासाठी वेगळं घर किंवा मालमत्तेचा हिस्सा याबाबत मागणी केली जाते. जर तक्रार दाखल करण्यापूर्वी कोणताही हिंसाचाराचा पुरावा नसताना अचानक मोठ्या मागण्या होत असतील, तर ही बाब अतिशय गंभीर बाब समजली जाते. त्या मागण्यांचा हेतू काय आहे, हे न्यायालय तपासते.
सध्या बघायला गेलं तर कौटुंबिक हिंसाचाराची केस ही न्याय मिळवण्यासाठी करण्यापेक्षा पैसे मिळवण्याच्या दृष्टीने जास्त केली जाते. 6वा महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे पुराव्यांचा पूर्ण अभाव. वास्तविक घरगुती हिंसाचाराच्या अनेक प्रकरणामध्ये काही ना काही स्वरूपाचे पुरावे आढळतात. वैद्यकीय अहवाल असतील, शेजारच्यांची साक्ष, मेसेजेस, फोन रेकॉर्डिंग, फोटो, कुटुंबियांची साक्ष. परंतु काही प्रकरणांमध्ये तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले जातात आणि त्यांना आधार देण्यासाठी एकही पुरावा नसतो. तुमच्या बरोबर असंच अन्याय करणारं काही घडत असेल किंवा अन्याय झालेला असेल, तुमचा छळ झालेला असेल, त्यांना आधार देणारा एकही पुरावा नसतो. तुमच्याबरोबर खरंच अन्याय झालेला आहे, तुमचा छळ झालेला आहे, तर काहीतरी पुरावा असेल. आपण इतक्या प्रगत काळात राहत आहोत. इथे आपण स्वतःचा एक फोटो काढू शकतो किंवा कुठेतरी रेकॉर्डिंग असू शकते. कुणाला तरी आपण मेसेज पाठवू शकतो. की मला त्रास होत आहे किंवा कोणाला तरी मारहाण झाल्याचा फोटो पाठवलेला असू शकतो. असं काहीच नाही. परंतु आरोप मात्र मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, मला दोरीनं बांधून ठेवलं, मला चटके दिले गेले, असे भयंकर आरोप असतात. अशा परिस्थितीत न्यायालय आरोपांच्या व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी अतिशय बारकाव्याने विचार करतं. 7वा क्रायटेरिया म्हणजे तक्रारीत सतत बदल होणे. सुरुवातीला दिलेल्या तक्रारीत काही वेगळे आरोप असतात आणि नंतर कोर्टात किंवा इतर कागदपत्रांमध्ये वेगळेच आरोप जोडलेले असतात. जर तक्रारीतील कथन सतत बदलत राहिले तर तेही संशयास्पद मानले जाऊ शकते. याआधी देखील आम्ही एक व्हिडिओ केला आहे ज्यामध्ये सगळ्या अर्जांमध्ये एकसारखेपणा असणं गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व सांगितलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुमच्याबरोबर जर एक घटना घडत आहे, तर तुम्ही सर्वात पहिला केलेला अर्ज, कोर्टात दाखल केलेली केस, त्याबरोबर दाखल केलेले डॉक्युमेंट्स, या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तो घटनाक्रम, ती घटना ही लिहिलेलीच असायला हवी. काही घटनांचा उल्लेखच केलेला नाही. अशा वेळेस कोर्ट देखील महिलांच्या केसेसकडे बारकाव्याने बघते व खोट्या असल्याचा संशय निर्माण होतो. 8वा मुद्दा म्हणजे सेटलमेंट दरम्यान अचानक तक्रार होणे. अनेक वेळा कुटुंबीय किंवा समाजातील ज्येष्ठ मंडळी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सेटलमेंटची चर्चा सुरू असतानाच अचानक डोमेस्टिक अचानक डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली जाते. अशा परिस्थितीत न्यायालय हे पहिले पाहते की खरोखर संरक्षणाची गरज आहे का नाही. आता प्रश्न असा येतो की तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची खोटी केस दाखल झाली असेल तर काय करावे? सर्वप्रथम शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे. भावनिक प्रतिक्रिया देणे, भांडणं करणे, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे, अशा गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतात. दुसरे म्हणजे त्वरित अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक केस वेगळी असते आणि योग्य कायदेशीर धोरण ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. तिसरं म्हणजे शक्य तितके पुरावे सुरक्षित ठेवा. मेसेजेस, ईमेल्स, कॉल रेकॉर्डिंग, आर्थिक आर्थिक व्यवहार तिसरे म्हणजे शक्य तितके पुरावे सुरक्षित ठेवा. मेसेजेस, ईमेल, कॉल रेकॉर्डिंग, आर्थिक व्यवहार असतील, प्रवासाची माहिती, फोटो, व्हिडिओ, अजून जे काही तुमच्याकडे असेल, सर्व पुरावे पुढे कोर्टात तुमच्या बचावासाठी महत्वाचे ठरू शकतात. याशिवाय तक्रारीत तथ्यात्मक चुका असतील किंवा आरोप पूर्णपणे बनावट असतील, तर कोर्टात त्याविरुद्ध योग्य कायदेशीर आक्षेप घेता येतात. काही परिस्थितीमध्ये प्रतिवादीकडूनच कायदेशीर कारवाई करता येते, जसं की बदनामीचा दावा किंवा इतर कायदेशीर उपाय. परंतु हे सर्व पावले नेहमी कायदेशीर सल्ल्यानुसारच उचलली जावीत. शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा, डोमेस्टिक व्हायलन्स कायदा महिलांच्या संरक्षणासाठी आहे आणि खऱ्या पीडित महिलांना न्याय मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु जर या कायद्याचा गैरवापर झाला तर त्यांचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात पुरावे, परिस्थिती, कायदेशीर प्रक्रिया यावर आधारित निर्णय घेणे महत्वाचे असते. जर तुम्हाला कौटुंबिक वाद, डोमेस्टिक व्हायलन्स, पोटगी, घटस्फोट किंवा मुलांच्या
बाबत अधिक कायदेशीर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही कायदेशीर प्रश्न आमच्याशी थेट विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावर WhatsApp करा आणि आमची अपॉइंटमेंट घ्या.